आहे जितू रिची निलेश. अवधूत बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. पहिल्या षटकाची जबाबदारी स्वीकारताना पहिल्या चेंडूवर आपण त्यांना खेळताना पाहतो. प्रणय हवेत आहे बॉल, पण क्षेत्ररक्षक मिड ऑनला मिड ऑफला नाही. अवधूत बॉलचा पाठलाग करेपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याची संधी मिळालेली आहे. 2 धावा ऍड होतील. धावसंख्या आपण पाहतोय झालेली आहे 3 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. पावसाच्या सरी कोसळू लागलेल्या आहेत आणि म्हणजे सकाळपासून कित्येक प्रार्थना या मैदानातून वरुण राजाला झाल्या असतील आणि त्या प्रार्थनांचा स्वीकार आता दुपारच्या नंतर वरुण राजाने केलेला आहे. आणि पावसाच्या हलक्या सरी तुम्हाला पाहायला मिळत आहेत. ऑन साइडला फ्लिक करायचा होता, अपील झाले. धावसंख्या 4 झाले. 4 रन्स ऑन बोर्ड. आता एक धाव मोजून 5 झालेले आहे. आताची एक धाव मोजून 5 झालेली आहे. अपील बघा किती लाऊड होते. अवधूतला माहिती आहे एक विकेटचं महत्व. आणि प्रणय हे असे फलंदाज आहेत ज्यांना तुम्ही बोट दिलं तर ते हात पकडतायत, पण या ठिकाणी विकेट जाण्याची शक्यता आहे आणि विकेट जाते. धक्का बसतोय. पहिला जलीश हे बाज होत आहेत. ते देखील उत्कृष्ट लेदर बॉल क्रिकेट खेळणारे क्रिकेटपटू राहिलेले आहेत, पण यावेळेस फटका थोडासा फसला. बॅटचा फेस वर गेला, जास्त एलिव्हेशन मिळालं, फोर्स कमी पडला आणि त्याचमुळे ते झेलचीच्या स्वरूपात बाद झालेले आहेत. पहिला धक्का बसतोय मैत्री 11 पालघर या टीमला. अंडर एस्टिमेट करून चालणार नाही मैत्री 11 पालघर या संघाला, कारण त्यांनी सर्वांच्या भुवया उंचावलेल्या आहेत त्यांच्या खेळाच्या माध्यमातून आणि त्याचमुळे त्यांच्याकडे त्याच दृष्टिकोनातून पाहिलं जातं. इलियास नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत. काय जबरदस्त यष्टीरक्षण आजच्या दिवसभरामध्ये इलियास पठाण यांचं पाहायला मिळालं आणि एक अभेद्य भिंत, विराट कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ त्यांची विकेटच्या मागे पाहायला मिळाली आणि म्हणूनच त्या कित्येक फलंदाजांना त्यांनी बाद केलं. धावांना रोखण्यासाठी संघाला सहकार्य दिलं. सुरेश यांनी मागचा झेल टिपला होता आणि विकेट जाते अवधूतच्या खात्यामध्ये. चेंडू आतापर्यंत हाताळलेले आहेत 4. धावसंख्या 5. हो हो, स्टंप्स मोकळ्या ठेवल्या आणि मधली यष्टी वाकवली. गोल्डन डकवर इलियास झालेत बाद. आले आणि परत त्यांना पॅव्हेलियनच्या बॉक्सच्या दिशेने यावं लागते. बघा पुन्हा एकदा रिप्ले मध्ये पाहूया. कॉर्नर ऑफ द क्रीज, फुल टॉस बॉल होता, पण मात्र अगोदरच तिन्ही स्टंप्स गोलंदाजाला दिसल्या होत्या. फक्त यष्टीवेधी चेंडू हाताळण्याची गरज होती आणि त्यांनी ते काम अचूक केलं आणि इलियास यांना फुल टॉस बॉलचा फायदा उचलता आला नाही. निराशाजनक अवस्थेत ते पॅव्हेलियन बॉक्सच्या दिशेने परत येत आहेत. धक्का बसते दुसरा मैत्री 11 पालघरला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अंशू यांनीच मागच्या सामन्यामध्ये एक चांगला खेळ सादर केला होता आणि म्हणूनच तुमचा खेळ जर चांगला सादर झाला तर प्रेक्षकांच्या मनामध्ये तुम्ही आदर निर्माण करता आणि पाहूया तसाच आदराचा खेळ आता अंशूच्या वतीनं मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळतोय का. खरं तर संघाला देखील ते सहकार्य अपेक्षित आहे. प्रत्येक षटकाच्या मागे 11च्या गतीनं धावांचा पाठलाग करायचा आहे मैत्री 11 पालघर या संघाला आणि म्हणूनच आता पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत वचक पाहायला मिळते गोलंदाज अवधूतची. एकही मोठा फटका आला नाही. सुरुवात या षटकाची अवांतर धावेने झाली, पण त्यानंतर पूर्णतः नियंत्रण आपण पाहतोय. 2 बॅक टू बॅक विकेट्स ब्रेस कंप्लीट केलेली आहे गोलंदाज अवधूतने आणि त्या पाहूया पुढच्या बॉलवर विकेट येते. हॅट्रिक पूर्ण होते. आतापर्यंत हॅट्रिक एकही नोंदवली गेली नाही आहे आणि पाहूया ती हॅट्रिक आता नोंदवली जाते का. आपण आहोत 70-70 घोडबंदर धमाका या स्पर्धेमध्ये. मागच्या 3 दिवसांपासून प्रेक्षकांना आपण एक चांगलं क्रिकेट दाखवलेलं आहे, चांगलं क्रिकेट खेळाडूंनी खेळलेलं आहे. आयोजकांनी देखील ती मेहनत घेतलेली आहे आणि त्याचमुळे कुठलाच वादविवाद न होता आपण हे जे वेळापत्रक आहे 3 दिवसांचं पूर्णत्वास नेत आहोत. शेवटचा बॉल असेल पहिल्या षटकातला. रबर बॉल क्रिकेट म्हणजे कुठलंच पॉवर प्लेचं बंधन नसते. यू हॅव टू प्ले फॉर युअर टीम, फॉर युअर प्राईड आणि आता तोच खेळ मैदानाच्या आतमध्ये मैत्री 11 पालघर या संघाला सादर करायचा आहे. शेवटचा बॉल आहे. हॅट्रिक बॉल घेऊन अवधूत तयार. ड्राईव्ह केलाय बॉलला, कार्पेट ड्राईव्ह. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. बॉल अजून एक कव्हर होत नाहीये. एका धावेला 2 धावात बदलले. तिसऱ्या धावासाठी प्रयत्न चालू केलाय प्रणय, मात्र कुठेतरी हा ना करत होते आणि त्या ठिकाणी आता पाहूया बॉलिंग एंडला बॅटर सेफ आहे की नाही. अगोदरच तुम्हाला मन बनवायचं आहे की धावेसाठी जायचं आहे की नाही, कारण संभ्रमाची अवस्था तुम्हाला त्रास देऊ शकते. संभ्रमाची अवस्था तुम्हाला बाद करून जाऊ शकते आणि पाहूया आता आपण बॉर्डरमध्ये येऊया. बॉलिंग एंडला बॅटर सेफ आहे की नाही ते पाहूया. बघा हरीश पंड्या सरांच्या वाणीमध्ये खूप काही दडलेलं आहे.
त्यांनी मात्र साकडं घातलं वरून राजाला, एक गाणं गायलं आणि लगेचच पावसाची हजेरी तुम्हाला पाहायला मिळते. आता चंद्रकांत शेट्टी सरांच्या वतीने देखील ती वाणी आपण सकाळपासून ऐकतो आणि आता संध्याकाळच्या सत्रामध्ये का होईना प्रेक्षकांना आनंद मिळतोय पावसाचा. आमचा VIP स्टँड त्या ठिकाणी आपण पाहतोय. VIP स्टँडमध्ये बसले आमचे सर्व मान्यवर प्रेक्षक आता आनंदाचे क्षण अनुभवत असतील. मेगा कॉर्नरमध्ये सर्व काही आनंदाचं वातावरण. दरम्यान फलंदाज बाद आहे. बॅटर इज आउट. फक्त या धावा 2 मिळतील. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या झालेली आहे 3 गडी बाद 7 धावा. 7 रन्स ऑन बोर्ड. बघा दूध का दूध पाणी का पाणी 70-70 स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळते. कारण ती संभ्रमाची अवस्था जशी मी चर्चा केली होती की घ्यायची आहे तर घेऊन टाका. जर तुम्ही हा ना करत राहिले तर तो वेळ निघून जातो. फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स कॅल्क्युलेट केली जातात धाव घेताना. पण मात्र त्या ठिकाणी दोन्ही फलंदाजांचा ताळमेळ, दोन्ही फलंदाजांची कॉलिंग चुकली आणि फलंदाज आता 3 बाद झालेत. नवीन फलंदाज सुहास ज्याने गेल्या वेळी ओपन केलं होतं आणि आता ते मधल्या फळीवर आलेले आहेत आणि तो क्रमबदल होणं आवश्यक आहे. तुम्हाला स्क्रीनवर पावसाच्या सरी दिसत आहेत. पाऊस आता संततधार झालेला आहे. थोड्या वेळानंतर मुसळधार सुद्धा होण्याची गरज आहे, शक्यता आहे. प्रेक्षकांना आपण तो विचारूया प्रश्न. तुर्तास आम्ही एअर कंडिशन कॉमेंट्री बॉक्समध्ये आनंद घेतोय क्रिकेटच्या खेळाचा. 70-70ची पूर्ण टीम सतीश जाधव या ठिकाणी आहेत. पूर्ण त्यांचे कॅमेरामॅन मंडळी अप टू डेट त्या ठिकाणी काम करतायत. धमाका ओव्हरची सूचना आलेली आहे. म्हणजे या षटकात 20 पेक्षा जास्त 8 धावांचा बोनस, 19 पेक्षा कमी 8 धावा वजा होतील. आता अरविंद बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळत आहे. धमाका ओव्हरसाठी स्ट्रायकिंग एंडला आहेत फलंदाज सुहास. धावसंख्या 7 गडी बाद 3. मैत्री 11 पालघर. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल. फटका खेळण्याचं तंत्र अजून थोडं वेगवान करावं लागणार आहे. अँगलचा वापर अरविंदने केला. जास्त टर्न नव्हता चेंडूला पण बॉल पासून बॅटचा जो स्विंग आहे तो थोडा दूर राहिला आणि त्याचमुळे कनेक्शन होऊ शकलं नाही बॅट आणि बॉलचं. पण यावेळेस कनेक्शन झालंय आणि कनेक्शन इतकं चांगलं झालंय की फलंदाजाचं 6 धावांचं इंटेन्शन पूर्ण झालंय. बॉल स्क्वेअर लेग सीमारेषा क्लिअर करतोय. येतोय मुसळधार पावसामध्ये हा धावांचा पाऊस. षटकार 13 धावा आपण धावफलकावर पाहत आहोत आणि या षटकाची सुरुवात, धमाकाची सुरुवात आता षटकाराने केलेली आहे. पहिला बॉल जरी डॉट आलाय, दुसऱ्या बॉलवर षटकार आलाय. आता अजूनही 14 धावा पूर्ण करायच्या आहेत. जर 8 धावांचा बोनस हवा असेल मैत्री 11 पालघर संघाला. 40+ क्रिकेट पालघर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात खेळलं जाते आणि 16 40+चे संघ एकत्रित येऊन पालघर डिस्ट्रिक्ट 40+ प्रीमियर लीग सुद्धा खेळली जाते, ज्याचे अध्यक्ष केवल पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या वतीनं ती संघ बांधणी त्यांची पूर्ण टीम पालघर डिस्ट्रिक्ट 40+ प्रीमियर लीग पूर्ण करते आणि 16 संघ पालघर जिल्ह्यामध्ये जर 40+चे जमतायत तर किती प्रगल्भ क्रिकेट आहे पालघर जिल्ह्यामध्ये 40+. याची प्रचिती येऊ शकते. फुल फेस ऑफ द बॅट. सरळ बॅटचा वापर करताना बॉलला थेट उडवलाय. साइड स्क्रीन क्लिअर करताना येतोय गगनचुंबी षटकार. अब ये नहीं रुकने वाले. आता मात्र त्यांना ओढ लागलेली आहे षटकाराची आणि ते षटकार येत आहेत, सातत्याने येत आहेत. धमाका ओव्हरमध्ये 2 षटकार आतापर्यंत आलेले आहेत. मैत्री 11 पालघर संघासाठी धावसंख्या झाली 3 गडी बाद 19 धावा. 53चं टार्गेट होतं आणि या ठिकाणी या षटकात मात्र त्या टार्गेटचा विचार न करता 20 हे टार्गेट आपल्याला अचीव करता येईल की नाही तोच प्रश्न फलंदाजाच्या मनामध्ये आणि 19 पेक्षा कमी धावांमध्ये आम्हाला रोखता येईल की नाही हाच प्रश्न गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या मनामध्ये येत असणार आहे. आणि पाहूया आता तो प्रश्नाचं उत्तर कुठला संघ सोडवतोय. तुर्तास 3 चेंडूमध्ये 12 जमवलेले आहेत फलंदाज सुहासने. पुनरागमन अरविंदच्या वतीने अपेक्षित आहे कारण एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी धमाका ओव्हरसाठी राखून ठेवायची असते. बॅटच्या टोला कनेक्शन, बॉलला टर्न केलं क्षेत्ररक्षणाला, डीप मिड विकेटला चांगला स्टॉप. सरकतायत, पडतायत, धडपडतायत पण बॉल जाऊ देणार नाही. तीच मानसिकता क्षेत्ररक्षकांची पाहायला मिळते. एका धावेची होते, 2 धावांची होते वर धावसंख्या पोहोचते आता 21 या आकड्यावर. आतापर्यंत या धमाका ओव्हरमध्ये 14 आल्या आहेत. अजून जर 6 आल्या तर 8 धावांचा बोनस. ड्राइव्ह केलाय बॉलला, क्लासिक हिट, आउट ड्राइव्ह. बॉल जातोय सीमारेषा पार, पॅरलल स्ट्रोक, फ्लॅटेड 6. 20चं टार्गेट धमाका ओव्हर मधलं पूर्ण झालं आणि अजून एक चेंडू बाकी आहे. खूप कमी धमाका ओव्हर फलंदाजांच्या पक्षात जातात, त्यातली आजच्या दिवसातली पहिली
धमाका ओव्हर 40+ गटामध्ये नावावर केलेली आहे मैत्री 11 पालघर. जो सुहास मागच्या सामन्यामध्ये स्ट्रगल करत होता, त्यांच्या फलंदाजीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं, तो आता बरसतोय. षटकारांच्या वतीने प्रत्युत्तर देतोय. हवेत आहे आता फलंदाज, बाद होण्याची शक्यता. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक जजमेंट घेतोय. ओह पिंट्या, त्या ठिकाणी मात्र चूक झाली. दरम्यान 2 धावा तर मिळाल्या, अजूनही बॉल काय गॅदर झाला नाहीये. 3 धावा मिळत आहेत. बघा, निगेटिव्ह बॉडी लँग्वेज ठेवून चालणार नाही, कारण अजूनही सामना संपलेला नाहीये. कारण या ठिकाणी कॅच ड्रॉप झाल्यानंतर मानसिकता ढासाळते क्षेत्ररक्षकाची, पण तसं करून जाणार नाही. आता या षटकात आल्या 23 प्लस होतील 8. धावसंख्या झालेली आहे 38 2 षटकांच्या समाप्तीनंतर. आता जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 15 धावांची आणि बॉल शिल्लक असतील 18 चेंडू 15 धावांची गरज आहे. मुसळधार पावसामध्ये खरं तर फलंदाजांसाठी बॉल साईट होणं कठीण असते. पावसाची जी सर आहे तुमची आयसाईट डळमळीत करत असते, पण तरी देखील मात्र स्टे ऑन द फोकस अप टू दी मार्क बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळते सुहाची. आता मात्र निलेश स्वतः येत आहेत, कारण ही तर प्रायोरिटी आहे. निलेश यांनी मागच्या डावामध्ये 35 धावांचं योगदान दिलं. नॉनस्ट्रायकिंग एंडला स्टंप व्यवस्थित ठोकून घ्या सर प्लीज. तर 38 धावा 3 गडी बाद, 53चं लक्ष आहे. आणि अजूनही निलेश मात्र जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे, ती जिद्द, ती चिकाटी आपण नेहमीच निलेश यांची पाहिलेली आहे. आणि जसं हरीश पंडे सरांनी तो प्रश्न उपस्थित केला होता की राईटी की लेफ्टी, पण या ठिकाणी आता इकॉनॉमिकल राहायचंय, पण निलेशचं स्वागत सुद्धा षटकाराने करतायत. सुहास या ठिकाणी आता थांबण्याचं नाव घेत नाहीये. मागच्या सामन्याची कसर ते भरून काढतायत. स्ट्राईक रेट त्यांचा आता वरच्या दर्जाचा, वरच्या लेवलचा पाहायला मिळतोय. धावसंख्या 44 झाल्या, जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे. सामना धमाका ओव्हरमध्येच मोकळा केला होता सुहासने खऱ्या अर्थाने, आणि आता सुद्धा सुहास थांबण्याचं नाव घेत नाही. 17 चेंडू 9ची गरज. बघा इक्वेशन होतं कुठे, इक्वेशन आलंय कुठे. पुन्हा एकदा जास्तीत जास्त आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. लॉंग लेगला क्षेत्र मोकळं होतं आणि मोकळ्या क्षेत्राचा आढावा घेतला, स्ट्रोकला एक्झिक्यूट केलं. बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय. धावसंख्या 4 ने पुढे जाईल. धावसंख्या पोहोचते 48 वर. जिंकण्यासाठी आवश्यकता 5 धावांची. 48 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. पहिल्या षटकात विकेट्स किती आल्या होत्या, तर जवळपास 3. वाटलं होतं की थोडंसं कठीण होऊन बसेल मैत्री 11 पालघर या संघासाठी, पण मात्र जमून घेतलंय. अवे फ्रॉम द बॉडी. स्ट्रोक थोडासा कॅज्युअलीच खेळलेला आहे. 8 चेंडूमध्ये 33 धावा सुहास यांच्या नावावर आपण पाहतोय. प्रणय बघायची भूमिका घेत आहेत, एन्जॉय करतायत सुहासची बॅटिंग. आपला साथीदार चांगला खेळ खेळतोय आणि यावेळेस फिनिश करण्याच्या उद्देशानेच हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. व्यवस्थित कनेक्ट झाला नाहीये. बॉल फाईन लेगला अडवला जातोय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत. वेगानं सुहास पळत आहेत आणि आता सामना स्वतःच फिनिश करतील का पाहूया. कारण अजूनही जर आपण पाहिलं तर सांघिक अर्धशतक पूर्ण झालेलं आहे मैत्री 11 पालघरचं. 50 अप. लॉस ऑफ 3 विकेट्स. आणि अजूनही या षटकातले बॉल शिल्लक आहेत 2 आणि आवश्यकता आहे 14 चेंडूंमध्ये 3 धावांची. 14 चेंडू 3 धावांची गरज. निलेश सरळ बॅटचा वापर केला, फोर्स करून बॉलला थेट पाठवलंय स्ट्रेट लॉंग ऑन सीमारेषा पार. विजयोत्सव साजरा करणारा येतोय षटकार. अनस्टॉपेबल राहिले सुहास. सुहासने मात्र श्वास घेतला आता की मागच्या सामन्यामध्ये माझ्या वतीनं जे संघाला मिळालं नाही ते या सामन्यात मी दिले, आणि आता तो सुटकेचा निश्वास म्हणजे तो आत्मविश्वासाचा क्षण त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतोय. प्रणय देखील खुश आहेत, कारण प्रणयने जो फॉर्म गमावला होता मागच्या सामन्यामध्ये, सुहासने तो फॉर्म परत आलेला आहे. क्लास तर परमनंट प्रत्येकाचा असतो आणि आता एक क्लासिक बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुहाची पाहायला मिळाले. नाबाद 41 धावांवर ते खेळताना पाहायला मिळाले. प्रणयच्या वतीनं त्यांना 7 मिळाले. नाबाद 3ची. अंशुमरे 2 धावा करून बाद झाले. जलीस 1 धावा करून बाद झाले. अवधूतचं पहिलं षटक जे फायद्याचं होतं, 2 विकेट्स त्यांना मिळाल्या. 7 धावा त्यांनी खर्च केल्या. निलेशचं षटक 18 धावांचं राहिलं आणि अरविंद यांचं षटक 23 धावांचं राहिलं. तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देणार आहोत आणि सुहास ठरतायत मॅन ऑफ द मॅच. अनडाऊटली सुहास या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी 400च्या स्ट्राईक रेटने. तर राहुजी पाटील आणि भावीजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी यायचा आहे सुहास. अनडाऊटली जबरदस्त बॅटिंग आपण पाहिली आणि लगेच नाणेफेकीचा कॉल देखील आपण करणार आहोत. गोपी 11 वर्सेस मैत्री 11 पालघर असा आपण आजच्या वेळापत्रकातला शेवटचा सामना, म्हणजे त्यानंतर उपांत्य फेरी असेल,
अंतिम लढत असेल. पण आजच्या गटातली जी शेवटची मॅच आहे जी आपल्याला उत्तर देईल तिसऱ्या कंटेंडरचं या ठिकाणी सुवास दर्जेदार खेळ यांचा पाहायला मिळतोय आणि तो आनंदाचा क्षण सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर आपण पाहतोय. चला टॉस आपण क्लिअर करणार आहोत. चला गोपी 11 आणि मैत्री 11 पालघर टॉस साठी या. आणि गोपी 11चे सर्व खेळाडू आपण डगआउट मध्ये यायचे. गोपी 11 माझा आवाज जर तुम्ही ऐकत असाल तर सर्वांनी डगआउट मध्ये यायचंय. हार्डलक टीम जितू रिची निलेश 11 खूप चांगला खेळ प्रथम डावामध्ये आपण पाहिला. पिंट्या दादांचा पाहिला, निलेश दादांचा पाहिला. गोलंदाजीमध्ये देखील तशीच अपेक्षा होती पण तसं काही घडलं नाहीये. क्रिकेटचा खेळ प्रत्येक वेळी तुमच्या मनाप्रमाणे घडायचा नाहीये पण एक दर्जेदार टीम जितू रिची निलेश 11 यांचा खेळ आपण सातत्याने पाहिलाय आणि भविष्यातील वाटचालीसाठी आपण त्यांना देऊया खूप खूप शुभेच्छा. तर आपण टॉस करतोय दोन संघाच्या दरम्यान. मैत्री 11 पालघर वर्सेस गोपी 11 ठाणे. सामना किती षटकांचा असेल ती माहिती सचिनजी कदम त्या ठिकाणी देतील. चला टॉस होतोय त्या ठिकाणी. मैत्री 11 पालघर आणि गोपी 11 ठाणे. सचिनजी सामना किती षटकांचा असेल? 5 षटकांचा. ओके चला नियम जसे त्या तसे. चला टॉस आपण क्लिअर करूया आणि समालोचन कक्षामध्ये जसा पुढचा सामना सुरू होईल पहिल्या डावामध्ये आपण ऐकणार आहोत व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट सन्माननीय चंद्रकांत शेट्टी सर. थँक्यू.
सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. घोडबंदर धमाका 2024 मध्ये सगळ्यांचं हार्दिक स्वागत असेल. या क्रीडा स्पर्धेचं आयोजन जर पाहिलं तर सचिन कदम, नंदू पाटील, मनोज पाटील आणि या क्रीडा स्पर्धेसाठी प्रमुख योगदान जर पाहिलं सिद्धार्थ ओडेकर साहेब, रवी गरज साहेब, महेशजी गरकरे, दीपकजी मणेरा, राजजी मणेरा, विजेंद्रजी गोंधळे, प्रकाशजी पाटील, तानाजी पाटील, पिंट्या पाटील या सगळ्यांचं विशेष सहकार्य लाभलेलं आहे. गोपी 11 ठाणे मारुती कवलदार यांचा संघ पाहायला मिळतो आणि दुसऱ्या बाजूला मैत्री 11 पालघर. या दोन बलाढ्य संघांमधील पावसाळी क्रिकेटची मॅच आणि खऱ्या अर्थाने पावसाळी क्रिकेटची मजा पाऊस आल्यावरच आहे. आणि आता पाऊस आलाय, ओले चिंब अंग, पावसाच्या धारा कोसळत आहेत. मैदान चारी बाजूने जर पाहिलं तर ओलसर घिसरड नक्कीच या ठिकाणी वातावरण चिखल पाहायला मिळतोय, पाणी पाहायला मिळत आहेत, पाणी साचलेलं आहे, पाण्याची डबकी. या सगळ्यांमध्ये पावसाळी क्रिकेट पाहण्याची एक वेगळीच मजा आहे. आणि आता खऱ्या अर्थाने पावसाळी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. एक महत्त्वाचा सामना या मॅचमध्ये जो संघ विजयी होईल अंतिम सामन्यात खेळताना पाहायला मिळेल. आणि कविश 11 मुलुंड आणि त्यांच्या विरुद्ध जर पाहिलं तर टीम या ठिकाणी पाहायला मिळणार आहे NSP बॉईज नालासोपारा. हा संघ या सेमीफायनलची मॅच खेळताना पाहायला मिळेल. परंतु या मॅच ही बरंच काही अवलंबून असणार आहे. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळते. केतन आणि उदय, एक वाघबीळचे आणि एक मीरा भाईंदरच्या नवघर गावचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु पालघरचे एक वेगवान गोलंदाज ज्याने आज मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील घेतला, अमित केनी, बॉलिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळतील. पावसाच्या धारा कोसळत असताना पावसाळी क्रिकेट आणि त्याचा आनंद आपण सगळे घेत आहेत घोडबंदर धमाकामध्ये. जगातील कोणत्याही क्रिकेटपेक्षा हे क्रिकेट टफ आहे. पाऊस आल्यानंतर सगळीकडे क्रिकेट बंद होतं, परंतु इकडे एक वेगळंच उदाहरण येतं क्रिकेटला आणि तेच क्रिकेट सुरू झालंय. पहिला बॉल, अतिरिक्त उसळी, पाऊस आहे आणि हा सुरुवातीला जर पाहिला तर स्थानिक क्रिकेटच्या भाषेत पंजा. बॉल ओला झाल्यानंतर ग्रिप करणं तेवढं सोपं नाही आहे, योग्य ठिकाणी टाकणं तेवढं सोपं नाही आहे. आणि ओला झाल्यानंतर बॉलचा बाउन्स सुद्धा थोडासा जास्त पाहायला मिळतो आणि ते या ठिकाणी पाहायला मिळालं आहे. 5 धावा कोणताही अधिकृत चेंडू न टाकता या ठिकाणी धावफलकावर पाहायला मिळतात. घोडबंदर धमाका, धमाके करावे लागतील आज. यावेळेला उदय समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळत आहेत. याही अगोदरच्या मॅचमध्ये काय जबरदस्त कामगिरी उदयने केली होती. आणि फुटवर्क करायला तेवढं सोपं नसतं. नॉर्मली सुक्यामध्ये जसं ज्या पद्धतीने तुम्ही शफल होऊन खेळू शकता, वेगवेगळे वैविध्यपूर्णतेने नटलेले फटके खेळू शकता, परंतु इकडे तुम्हाला लिमिट आहेत. कारण ओल्या वातावरणामध्ये फुटवर्क करणं तेवढं सोपं नाही आहे, त्यामुळे ती बंधनं तुमच्यावर असतात. बॉलरला सुद्धा बॉल ग्रिप करायला जसं अवघड असतं ना, तसंच देखील बॅटरला देखील मात्र बॅट ग्रिप करायची आहे, स्टान्स घ्यायचा आहे, पदल आली ते करायचं आहे, हेही तेवढं सोपं नाही आहे. अगो टप्प्याचा बॉल हुक केलाय, केतन होते त्या ठिकाणी, वाघबीळचा स्टार आणि त्यांच्या बॅटमधून जर पाहिलं तर येतोय चौकार. प्रयत्न जरूर झाला, परंतु धावसंख्या 10 वर जाताना पाहायला मिळते. 10 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज या क्रीडा स्पर्धेचा अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. गोपी 11 एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर टीम आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे मैत्री 11 पालघर, गोपी 11 ठाणे. तालुकानिहाय क्रिकेट एक क्रिकेटचा वेगळा फॉर्मॅट आणि जसा हा वेगळा फॉर्मॅट आला तसं आपापल्या तालुक्यातील खेळाडूंना शोधायची सुरुवात सुद्धा झाली असणार आहे आणि प्रत्येकाने आपल्या तालुक्याच्या चांगल्या टीम तयार केल्या गेल्या आहेत. आणि आता तोही दिवस दूर नाही आहे, ओव्हर 40 किंवा नॉर्मल जिल्हानिहाय सुद्धा क्रिकेट होऊ शकतं माझ्या मते. यावेळेला आणखीन एक चांगला स्ट्रोक खेळला गेलाय, हवाई हल्ला तर केलाय, परंतु
हाही बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळतोय. केतन पाटील बॅटिंगसाठी. तळोजा नाईट स्पर्धेमध्ये 6 चेंडूत 6 षटकार मारण्याचा कारनामा देखील या खेळाडूने केला होता. वाघबीळच्या वैभवाचा साक्षीदार, कारण ग्रामीण क्रिकेटमध्ये आघाडीच्या संघांमध्ये वाघबीळचं नेहमी नाव घेतलं गेलेलं आहे. यावेळेला देखील एक चांगला बॉल जरूर होता, परंतु त्याला पाठीमागे खेळलंय. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा केतनचा कॉल. उदयने होकार दिला आणि धावसंख्या जर पाहिली तर 2 ने पुढे जाते. या मॅच मध्ये गोपी 11 चांगल्या पद्धतीने प्रयत्न करते. धावसंख्या झाली ती आता 18 धावा धावफलकावर. पहिल्याच ओव्हरमध्ये जर पाहिलं तर खूप चांगली कामगिरी होताना पाहायला मिळते. लगातार 2 मॅच मध्ये खूप चांगली मेहनत केली मैत्री 11 टीमने, परंतु या मॅच मध्ये काय होणार याच्यावर देखील सगळ्यांच्या नजरा असणार आहेत. कारण समोर महाराष्ट्रातील एक ताकदवर संघ गोपी 11 त्यांच्या समोर पाहायला मिळतोय. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल. पंच मुन्ना पठाण आपले हात फैलावत आहेत, कळवतात हा वाईट बॉल आहे. वेग आहे या गोलंदाजाकडे. 19 धावा धाव फलकावर. ओव्हर नंबर 1 सुरू असताना 5 षटकांची लढत. चांगला फटका पुन्हा एकदा मारलाय, समोरच्या दिशेने खेळलाय. वाघबीळचा स्टार धुमाकूळ घालतोय. नाव केतन पाटील यांच्या बॅटमधून मात्र 1-1. पाऊस जसा सुरू झाला आणि केतनही सुरू झालाय आणि खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कामगिरी होताना पाहायला मिळते. काही मुले अगदी ट्रकच्या खाली जाऊन पाऊस नाही लागत आहे अशा ठिकाणी जाऊन मॅच पाहत आहेत. ओ, याला तर क्रिकेट म्हटलं जातं. चांगल्या बॉलवर षटकार चौकार आले आणि खराब बॉलवर बोल्ड आउट झाले आणि स्वतः नाराजी त्या ठिकाणी व्यक्त करतायत. हो, चुकी झाली माझ्याकडून, परंतु ते बोल्डच झालेत. बॅटच्या पट्ट्यातच बॉल आला नाही आणि डायरेक्ट स्टंपवर जाऊन आदळला. स्वतःवर नाराज असतील केतन, कारण चांगली बॅटिंग करत होते. षटकार चौकाराची आतषबाजी त्या ठिकाणी करत होते. 2 चौकार 1 षटकार आला होता, परंतु एका फुल टॉस. पहा, बॉलरने देखील डोक्याला हात लावला, बॅटरने डोक्याला हात लावला, कारण बॉलरला माहित होतं मी चुकलोय, परंतु फलंदाजाला माहिती आहे समोरच्यानी चुकी केली, परंतु मी सुद्धा चुकीच केली आणि त्यामुळे आउट झालेत. पंकज गोंधळे आणखीन एक दर्जेदार खेळाडू वाघबीळ गावचा. पहा, हे प्रेक्षक ज्या ज्या ठिकाणावरून मॅच पाऊस लागू नये म्हणून अगदी पायपामध्ये जाऊन बसलेत. कोणी पायपामध्ये झोपून मॅच पाहत आहेत, आनंद घेत आहेत. मात्र हे क्रिकेटचे चाहते, पहा, याच्यापेक्षा सेफ जागा काय असू शकते पावसामध्ये मॅच पाहण्यासाठी. पायपात बसून माझ्या मते वानखेडेच्या एकदा अगदी खास ठिकाणी जाऊन मॅच पाहणार त्याच्यापेक्षा सुद्धा खास जागा ही पाहायला मिळते ज्या अशा प्रकारच्या, आणि हे आपल्याकडे पाहायला मिळू शकतं. हे टेनिस क्रिकेटचे चाहते आहेत, रबर बॉल क्रिकेटचे चाहते आहेत. रुपेश येत आहेत, आणखीन एक वेगवान गोलंदाज ज्याने मागील मॅच मध्ये खूप चांगली कामगिरी केली होती. समोर जर पाहिलं तर आता उदय येत आहेत. मीरा भाईंदर प्रीमियर लीगच्या माझ्यामध्ये पहिल्या पर्वात 4 व्हीलर कार जिंकली होती. आणि आता धमाका ओव्हर, परंतु धमाका तर पहिल्या ओव्हरमध्येच केलाय. 23 धावा पहिल्या ओव्हरमध्ये घेतलेल्या आहेत, परंतु कमबॅक होऊ शकतं कारण बॉलिंग ही स्ट्रेंथ आहे. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळला जातोय. उदय यांच्या बॅटमधून आलेला फटका समोरच्या दिशेने निघालाय आणि धमाका या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर सुद्धा केलाय उदय.
यांच्याकडून 4 धावा. प्रयत्न मनेरा यांचे या ठिकाणी आगमन होतं या क्रीडा स्पर्धेसाठी. घोडबंदर धमाकामध्ये आपलं देखील हार्दिक 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 असं स्वागत. पावसाळी क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी सगळे उपस्थित राहत आहेत. पावसाळी क्रिकेट एक आगळं वेगळं क्रिकेट जरूर आहे आणि या क्रिकेटमध्ये देखील एक वेगळी मजा आहे. आपण भाग्यशाली आहोत, आपल्याला पावसाळ्यात सुद्धा क्रिकेट खेळायला मिळतं. परंतु पावसाळ्यात क्रिकेट खेळण्यासाठी पावसासाठी खास रबर बॉल आणला जातो आणि रबर बॉलवर हे पावसाळी क्रिकेट खेळलं जातं. चांगला बॉल अगदी खोलवर टाकलाय. एक धाव त्या ठिकाणी घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी होतोय. कॉल दिला गेलाय परंतु तिकडे थांबले थोडेसे. पंकज गोंधळे आलेत. पंकज मला आठवतंय केंद्रीय मंत्री चषक आय थिंक 5 बॉलवर 5 षटकार या पठ्ठ्याने मारले. शेवटचा 1 बॉलवर देखील षटकार मारू शकत होता परंतु शेवटच्या बॉलला त्यांनी थांबवलं आणि प्लेड केली अक्षरशः. म्हणजे त्या गोलंदाजावर त्याचा परिणाम नाही व्हावा याकरता या पठ्ठ्याने 6वा बॉल एक रेकॉर्ड करण्याच्या जरूर दृष्टिक्षेपात होते परंतु त्यावेळेला 6वा बॉल अगदी जागेवर ठेवला होता. तेच पंकज एक महान खेळाडू आहेत. गोलंदाजही तेवढेच दर्जेदार आहेत. पहिलाच बॉल वेगवान खोलवर डब्यात टाकला गेला. 1 धाव तिकडे घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. उदय आणि पंकज 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते 30 धावा धाव फलकावर. धमाका ओव्हर आहे. 3 चेंडू 13 धावांची आवश्यकता आहे टार्गेट अचीव करण्यासाठी. पंकज मेघा गोंधळे यांच्या नेतृत्वाखाली हे सगळे दर्जेदार खेळाडू मात्र ग्रामीण क्रिकेट असू देत किंवा व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील तुटून पडताना आम्ही पाहिलेले आहेत. यावेळेला फुल टॉस कव्हरच्या दिशेने खेळले आणि हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे पंकज पाठवतायत 4 धावांसाठी. चौकार. आता मात्र 2 बॉलमध्ये 9 धावांची आवश्यकता आहे टार्गेट अचीव करण्यासाठी. लोअर फुल टॉस बॉल होता. पाहूया 34 धावा तर धाव फलकावर झाल्या. धमाका ओव्हर आहे आणि ह्या धमाका ओव्हरची चर्चा सर्व दूरपर्यंत होईल परंतु धमाका ओव्हर आणि हा घोडबंदर धमाका चषक याची सुद्धा चर्चा त्याच्या जोडीला होईल. पाऊस येतोय. पाऊस पडतोय. पावसातील क्रिकेट मात्र आपण या ठिकाणी पाहतोय. एक चांगला फटका या ठिकाणी येताना पाहिला मिळाला. बॉल अडवला जातोय. फेकी केली. थ्रो चांगला तेवढा प्रॉपर नव्हता परंतु तिकडे 2 धावा पूर्ण केल्या गेल्या आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 36 वर पोहोचली आणि या ओव्हरमध्ये 1 बॉल बाकी आणि धावसंख्या 13 आली आहे. पंकज आता मात्र सगळे चोले चिंब झालेले आहेत आणि पाऊस कोसळतोय. मॅचचा आनंद मात्र जास्त वाढतोय. यावेळेला लोअर फुल टॉस आणि चौथ्यांदा असं झालंय 20चं टार्गेट परंतु 19 धावा केलेल्या आहेत. चौथ्यांदा या स्पर्धेत कालपासून आपण पाहतोय. हरकत नाही 20 नाही झाल्या परंतु 19 तर झालेल्या आहेत. 8 वाढल्या नाहीत परंतु 8 कमी मात्र झालेल्या आहेत आणि इकडे या ओव्हरमधील धावा मिळतील त्या 19 झाल्या होत्या. 8 मायनस 11 मिळतील या ओव्हरमध्ये आणि धावसंख्या झालेली आहे ती 34 धावा 2 ओव्हर नंतर. कुणाला फायदा कुणाला तोटा. एका धावेचं महत्त्व पहा. 16 रन. 8 जास्त झाल्या असत्या परंतु 8 कमी झालेल्या आहेत आणि 34 वर धावसंख्या आणि इकडे कुठेतरी पालघर टीम म्हणत असेल ठीक आहे समाधानी आहेत आणि हे प्रेक्षक पहा छत्र्या आणलेल्या आहेत प्रत्येकाने घरून येताना आणि त्याचबरोबरीने ज्यांनी छत्र्या नाही आणलेत पाईप जिंदाबाद. पाईपाच्या आतमध्ये बसून मॅच पाहणं एक वेगळाच आनंद आहे. धोधो कोसळणारा पाऊस. पावसाच्या धारा अंगावर कोसळत असताना पावसाळी क्रिकेट खेळण्याची एक वेगळी मजा आहे आणि आज मात्र तो आनंद आपण या ठिकाणी घेतोय. आता पाऊस वाढलाय. पाऊस जरूर वाढलाय परंतु त्याचा आनंद मात्र या ठिकाणी. धावसंख्या जर पाहिली तर 2 ओव्हर नंतर 34 झाली आहे. 34. पुन्हा एकदा आणि हे पहा हे तर स्पेशल ठिकाणी जाऊन बसलेत. ट्रकच्या खाली जाऊन बसलेले आहेत. अगदी त्या ठिकाणी खुर्च्या टाकलेल्या आहेत आणि तिकडनं मॅचचा आनंद घेत आहेत. पावसात भिजायचं नाही परंतु मॅच सुद्धा सोडायची नाही हा इरादा त्यांनी केलेला आहे. हे आपल्या स्थानिक क्रिकेटचे दिवाणे आहेत.
वाह, पाऊस वाढला. चला थोडीशी मॅच घाई करायची आहे, मॅच सुरू करायची आहे. या धावसंख्येला रोखायचं कसं, कंट्रोल करायचं कसं, 70 स्पोर्ट्सवर या सगळ्या घटना टिपल्या जात आहेत. त्यांचे आम्ही कौतुक करू. आणि पावसाचा वेग मात्र आता वाढलेला आहे. ज्या ठिकाणी आमचे कॅमेऱ्याचे स्टँड आहेत त्या ठिकाणी देखील प्रेक्षक जाऊन बसलेले आहेत. तिकडनं देखील मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉल हा जर पाहिलं तर वेगात येताना पाहायला मिळाला. पहिल्या ओव्हरमध्ये 23 आल्यानंतर देखील कर्णधाराने विश्वास मात्र अमित यांच्यावरच ठेवला आहे. त्याचं कारण आहे आज त्यांनी चांगली गोलंदाजी केली आहे. बोल्ड काढण्याचा प्रयत्न होता, यॉर्क करण्याचा प्रयत्न होता. त्या प्रयत्नात बॉल जर पाहिलं तर स्वैर येतोय उदय. आणि काही क्रिकेटचे चाहते तर मात्र भिजलेत, ओले चिंब झालेत. हरकत नाही, आम्हाला पावसाळी क्रिकेट तर पाहायचंय. चांगला बॉल खोलवर टाकलाय. असा हाच प्रयत्न होता या अगोदर देखील. एक धाव पूर्ण केली पंकज आणि उदय. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला. आणि पावसामध्ये, चिखलामध्ये, गवतामध्ये मार्ग काढत असताना फिल्डर तिकडे पोहोचले तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. माझ्या मते या प्रकारचं क्रिकेट जो कोणी पाहिलं ना तो म्हणेल अरे अशाही प्रकारे क्रिकेट खेळलं जातं, पाऊस येताना क्रिकेट खेळलं जातं का? हो, आपल्याकडे ते खेळलं जातं. हे पहा, पावसात थोडीसे स्कीड झाले तिकडे. आणि ही तर मजा आहे, हा तर आनंद आहे. परंतु सगळ्यांनी काळजी घ्या. आपल्याला जी सुरक्षा घ्यायची आहे, बॅटर बॉलर मैदानात उतरताना आपल्याला पाहिजे त्या पद्धतीचे शूज परिधान करून आपण मैदानात उतरत जा. आपली काळजी घ्यायची आरोग्याची आणि क्रिकेट मनमुराद खेळायचं. हो हो, एक वेगळा स्ट्रोक शेवटच्या क्षणी एका हाताने उचलला हा बॉल आणि फेकून दिला 4 धावांसाठी उदय यांनी. उदय आज जबरदस्त परफॉर्मन्स उदय यांचा राहिलाय आणि खूप चांगली कामगिरी त्यांनी केली. बॉल चांगला फॉलो करतायत सगळे कॅमेरामन, अलर्ट आहेत. पाऊस कोसळतोय परंतु त्यांनाही त्याची तमा नाहीये. चांगलं क्रिकेट जगाला पाठवायचंय, जगाला दाखवायचंय. याकरता आमचे सगळे कॅमेरामन देखील चांगली मेहनत घेत आहेत 70 स्पोर्टचे. लोअर फुलटॉस उदय यांच्या बॅटमधून स्ट्रोक तर आलाय, तो आहे सीमारेषेच्या पलीकडे जाणारा 6 धावांसाठी. उदय काही ऐकायला तयार नाहीयेत. षटकार 47 धावा, 47. बॉलला अगदी पुढच्या टोकावर बॉल आला आणि त्यानंतर जर पाहिलं तर समोर केवळ ढकलून दिला. 6 धावा, ताकद नव्हती परंतु या ठिकाणी टायमिंग चांगलं होतं उदय यांचं आणि त्यामुळे 47 धावा धाव फलकावर. कारण पाऊस कोसळत असल्या कारणाने फिल्डरलाही तेवढं सोपं नाही आहे पाण्यामधून चिखलामधून मार्गक्रमण करणं. आणि इकडे जर पाहिलं तर बॅटर चांगली कामगिरी करतायत. यावेळेला पुन्हा एक चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. समोरच्या दिशेने बॉल जाईल, एक धाव तिकडे मिळेल. एका दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु जसं फिल्डरला अवघड आहे तसं बॅटरला सुद्धा दुसरी धाव घेणं अवघडच आहे. त्यामुळे एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. 5 ओव्हरच्या मॅचमध्ये तिसरी ओव्हर सुरू आहे आणि धावसंख्या 48 झाली आहे. गोपी 11, मारुती कवलदार आणि कंपनी. समोर जर पाहिलं तर मैत्री 11 पालघर, हाही दर्जेदार संघ आहे. 2 मोठ्या संघांना त्यांनी हादरे दिलेले आहेत. उदय खेळतात 19 वर, पंकज खेळतात 14 वर. ओव्हर नंबर 3. या वेळेला मात्र गोलंदाज कमबॅक करतायत अमित. या षटकातील हा एक चांगला चेंडू म्हणावा लागणार आहे. अँगल बनवत हा चेंडू टाकला खरा आणि त्यानंतर आतमध्ये देखील किंचितसा वळला. 48 वर धावसंख्या स्थिरावलेली आहे. ओव्हर नंबर 3 सुरू असताना आता खऱ्या अर्थाने पावसाळी क्रिकेटला सुरुवात झाली आणि येणाऱ्या कालावधीमध्ये मोठमोठ्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहेत. मान्सून ब्लास्ट, आर.के. फ्रीडची स्पर्धा. यावेळेला कव्हरच्या क्षेत्रात स्ट्रोक खेळला जातोय. एक धाव मात्र त्या ठिकाणी घेतली गेली आहे. 2 धावा मात्र पूर्ण होत आहेत आणि धावसंख्या 2 ने पुढे जात असताना 50 धावा धावफलकावर पूर्ण होत आहेत. ओव्हर संपतायत 3 आणि गोपी 11 टीमची धावसंख्या झाली आहे 50. पुढल्या शनिवार रविवार जर पाहिलं तर 4ची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर विक्रोळीला गंगाई प्रतिष्ठानची स्पर्धा देखील पुढल्या शनिवार रविवार आहे. त्यानंतर जर पाहिलं तर स्पर्धा आपल्याला मान्सून ब्लास्ट पाहायला मिळेल. आर.के. फ्रीडची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये मालवणला सुद्धा स्पर्धा असणार आहे
या येणाऱ्याच मंगळवार आणि बुधवारी राजगुरुनगरला देखील 51,000 रुपये पारितोषिकाची स्पर्धा आहे आणि खुल्या गटातील संघांना कुणाला प्रवेश घ्यायचा असेल तर मला संपर्क करू शकता. एकाच दिवशी फायनल सुद्धा त्याच दिवशी आहे. 5,000 एंट्री फीमध्ये ती स्पर्धा असेल. अशा स्पर्धा येणाऱ्या कालावधीमध्ये बऱ्याचशा स्पर्धा बांद्रा कोलगेटला देखील एक मोठी स्पर्धा असणार आहे. SP बॉयची सफाळेला देखील येणाऱ्या कालावधीमध्ये स्पर्धा आहे. बऱ्याचशा स्पर्धा येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. पन्नास धावा 2 ओव्हर अजूनही बाकी आहेत. पाऊस पाऊस आणि पाऊस नेहमीच येतो मग पावसाळा, ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत असतो. जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर आपल्याकडे पडतो पाऊस आणि पावसातील क्रिकेट आपल्या सगळ्यांच्याच आवडतं आहे. गोलंदाजीसाठी मिलिंद आलेत. मिलिंदने या अगोदर देखील खूप चांगली कामगिरी केली होती. यावेळेला मिलिंदने हा चेंडू जर पाहिलं तर यष्टीरक्षकांकडे पाठवला. चौथी ओव्हर सुरू आहे. 50 धावा. 1 विकेट माघारी परतली. उदय खेळतात 19 वर आणि पंकज खेळतात 16 वर. अभय हल्ला केलाय खरा. मिड विकेटच्या दिशेने स्ट्रोक खेळलाय. प्रयत्न 2 षटरक्षक, परंतु हा बॉल काही थांबायला तयार नाहीये. उदय यांच्या बॅटमधून येतोय चौकार. 54 धावा. या वेळेला पायावर करून बसले हा चेंडू आणि त्याला ऑन साइडला दिशा दिली. 4 धावांमध्ये परावर्तित केलं. आणि आमचे सगळे खेळाडू देखील तयारी करून असतात. पाऊस पडतोय, ओले चिंब होणार आहेत, सगळ्यांना माहिती आहे. परंतु या क्रिकेटची देखील एक वेगळी मजा आहे आणि या क्रिकेटसाठीच्या खास बॅटसुद्धा असतात. 8 महिने ते आपण एका कोपऱ्यात, काही ठिकाणी जण कपाटामध्ये आवर्जून ठेवलेल्या असतात, परंतु 4 महिन्यात मात्र पुन्हा बाहेर काढल्या जातात या बॅट आणि त्यांनी खेळलं जाणारं क्रिकेट एक वेगळाच आनंद देणारं देखील असतं. 54 धावा. 1 विकेट माघारी परतल्यानंतर मिलिंद गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज होतील. 5 षटकांची मॅच मध्ये पाहूया किती धावा बनवल्या जातील. फुल टॉस, त्याच्यावर देखील हल्ला चढवलाय आणि याही वेळेला बॉल सीमा रेषा पार. चौकार. उदय काही थांबायला तयार नाहीये. आज मात्र तुटून पडलेत उदय. खूप चांगली कामगिरी त्यांनी या ठिकाणी केली आहे. पुलचे फटके खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी या ठिकाणी खेळले. आताही मिड विकेटला एक चांगला फटका, त्याला दिशा दिली आणि धावसंख्या 58 वर जाते. बॅक टू बॅक 2 चौकार. उदय खेळतात 27 वर. धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. लगातारचे 2 चौकार खेळलेले आहेत ते उदय यांनी. आजचा दिवस उदयचा आहे, ज्या उदयने खूप चांगली कामगिरी केली आहे. आणखीन एक चांगला फटका. ओव्हर पिच करून बसले. उदयने काय टायमिंग केलंय. अगदी पलीकडे पाण्याच्या डबक्यात फेकून दिलाय बॉल 6 धावांसाठी. षटकार. याची चर्चा सुरू होती. धावा होत नाहीयेत, परंतु ज्या वेळेला पाऊस असतो त्यावेळेला जास्त धावा होतात आणि सध्या तेच आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण बॉलरला बॉल फिरवायला तेवढी संधी नाही मिळत. ओला बॉल. परंतु काही बॉलर असे असतात ज्यांची बॉलिंग सुक्या बॉलपेक्षा ओल्या बॉलवर जास्त चांगली पडते. पिचिंग करणारे बॉलर. 64 धावा. एक मोठ्या धावसंख्येच्या दिशेने गोपी इलेव्हनची वाटचाल. सध्या उदय धुमाकूळ घालतायत मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक चांगला फटका. सरळ बॅटनेच खेळलाय, समोर खेळलाय आणि पुन्हा एकदा सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळतोय हा बॉल. 4 चौकार. उदय जबरदस्त कामगिरी. भाईंदरच्या नवघर गावचा हा खेळाडू आज सगळ्यांना प्रभावित करतोय. सरळ बॅटने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिला. 2 चौकार खेळले, त्यानंतर षटकार, त्यानंतर पुन्हा चौकार खेळला आणि जणू काही त्यांना कॅप्टनने सांगितलंय की ही धमाका ओरच आहे की काय, कारण 18 आता झाले. आणखीन एक चांगला स्ट्रोक या ठिकाणी येताना पाहिला मिळाला. समोरच्या दिशेने पाण्यात बॉल थांबला. एक धाव तिकडे घेतली गेली. दुसरा धावेचा कॉल दिला आणि आणखीन एक ओव्हर मोठी येताना पाहायला मिळते, ज्यामध्ये सुद्धा तब्बल 20 धावा खर्च केलेल्या आहेत आणि या 20च्या 20 धावा मिलिंद यांच्या गोलंदाजीवर उदय यांनीच घेतलेल्या आहेत. धावसंख्या 70. 4 ओव्हर नंतर 70 धावा. 70 वर लाईव्ह असणारी स्पर्धा आणि धावाही 70.
आतापर्यंत. 1 ओव्हर बाकी आहे. पंकज खेळतायत 16 धावांवर आणि उदय खेळतायत 39 धावांवर. काल अर्धशतक नाही पाहायला मिळालं. पहिल्या दिवशी अर्धशतक पाहायला मिळाली होती. आजच्या दिवसातील पहिलं अर्धशतक या ठिकाणी येईल का? आणि पावसाचा जोर मात्र वाढलेला आहे. क्रिकेटला थोडंसं वेगळ्या पद्धतीने आपण पाहतोय, कारण पावसाच्या धारा कोसळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. अंग ओलं चिंब झालंय, परंतु आम्हाला क्रिकेट खेळायचं आहे आणि या क्रिकेटला म्हणतात पावसाळी क्रिकेट. हा चला टॉस या ठिकाणी NSP बॉईज नाला सोपारा. कविश 11 आणि NSP दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे, आपण टॉस करण्यासाठी या ठिकाणी त्वरित दाखल व्हायचंय. कविश 11 मुलुंड. शेवटची ओव्हर आहे आणि काय स्ट्रोक खेळलाय वाघबीळच्या या वाघाने. पंकज गोंधळे बॉलला फेकून दिलं सीमा रेषा पार. एवढ्या धोधो कोसळणाऱ्या पावसामध्ये काय टायमिंग होतं पंकज गोंधळे यांचं, आणि 6 धावांमध्ये परावर्तित केलं. थोड्या वेळापूर्वी त्यांनी सांगितलं उदय तू आता बॅटिंग करून घेतली आहे, आता थोडेसे मला देखील हात खोलू देत. 22 धावांवर पंकज पाहायला मिळत आहेत. मॅन ऑफ द सिरीजचे सायकल या ठिकाणी उपस्थित होत आहे, येत आहे. कोण सायकलवर बसून घरी जाणार 2 तासात त्याचं उत्तर मिळेल. ओ इकडे जर पाहिलं तर एक चांगला बॉल प्रस्तुत करताना पाहिला मिळाले गोलंदाज शैलेश पाटील, आणि चांगली बॅटिंग करत होते पंकज. 7 बॉलमध्ये 22 त्यांनी अगोदर केले होते, परंतु माघारी परत आहेत. या दोघांची चांगली पार्टनरशिपही झाली. पंकज गोंधळे आणि उदय 61 धावांची पार्टनरशिप केल्यानंतर माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. आणि नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. आसिफ बंटी. पंकजच्या चेहऱ्यावर एक वेगळं समाधान. शैलेशने मात्र विकेट घेतली. पहिल्या बॉलवर काय जबरदस्त षटकार खेळला पंकज यांनी. 76 धावा, एक मोठी धावसंख्या. शैलेश ओ बंटी मैदानात गेले आणि पहिल्याच बॉलवर पंच केलाय समोरच्या दिशेने. आल्या आल्या पहिलाच बॉल, सीमारेषा पार पार पार. षटकार. मारुती कवलदार आणि कंपनी एका वेगळ्याच फॉर्मात आज पाहायला मिळते. आणि धावसंख्या जर पाहिली तर आता जाऊन पोहोचलेली आहे ती 82 धावा धाव फलकावर. 90च्या दिशेने वाटचाल. सरळ बॅटने खूप चांगला स्ट्रोक खेळलाय. आम्ही असंच शिवशक्ती पालिके व A1 भांडुपला देखील खेळताना या खेळाडूला पाहिलंय. जॉली बॉईजला देखील खेळताना पाहिलंय. हो 3 षटकार जर आले तर 100 सुद्धा होऊ शकतील, परंतु पालघरकर देखील काही कमी नाही आहेत. ते प्रयत्न याकरता करतील की नाही यावेत याकरता पाहूया. आसिफने पहिल्याच बॉलवर षटकार खेळलाय मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर. गोपी 11 चांगल्या परिस्थितीमध्ये आहेत. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. समीकरण बदलत आहेत. 83 धावा धाव फलकावर. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. ओले चिंब करणारं क्रिकेट सध्या आपण पाहतोय. पाणी सभोवताली आहे, पाणी खेळपट्टीवर आहे, पाणी अंगावर पडत आहे आणि त्यामध्ये सुरू आहे क्रिकेट, पावसाळी क्रिकेट. आणखीन एक फटका जो समोरच्या दिशेने खेळला जातोय. लॉफ तर केलाय. पाहूया फिल्डर
त्या ठिकाणी येत आहेत. कॅच पकडण्याचा प्रयत्न, कॅच हातातून निसटली, परंतु आता उदय स्ट्राईक घेत आहेत. धावसंख्या 84 वर. ज्याने जीवनात पावसाळी क्रिकेट खेळलं नाही ना, मी तर म्हणेल त्याने क्रिकेटच नाही खेळलंय. असं एक क्रिकेट आहे, मजा देणारं क्रिकेट आहे. यावेळेला उदय आणखीन एक हा फटका एका वेगळ्याच पद्धतीचा पूल पाहायला मिळाला आणि त्यांचा एक वेगळ्याच स्टाईल आहे हा स्ट्रोक खेळण्याची. आणि उदय सहजगत्या, पहा एफर्ट्स होते का इकडे, अजिबात नाही, सहजगत्या मात्र या बॉलला फेकून दिलं. आणि उदय जर पाहिलं तर आता 45 वर गेलेले आहेत आणि 45 धावांवर बॅटिंग करतायत. अर्धशतक होईल का? शशिकांत पाटील यांच्याकडून 5,000 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल जर हाफ सेंचुरी झाली तर. 45 वर बॅटिंग करतायत, 90 धावा टीमच्या झाल्यात आणि उदय खेळतायत 45 वर आणि बॉल बाकी आहे शेवटचा एक. पाहूया काय होईल. पालघर विरुद्ध ठाणे गोपी 11. विकेट केलाय. 5,000 रुपयाचा पुरस्कार. काल अर्धशतक नव्हतं झालं, पहिल्या दिवशी झालं होतं आणि 2 दिवसातील पहिलं अर्धशतक. मीरा भाईंदर नवघर गावचा स्टार उदय. उदय पाटील जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळाले आणि या अर्धशतकाच्या जोरावर आपल्या टीमची धावसंख्या जर पाहिली तर पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या झालेली आहे ती, मुसळधार पावसात गोपी 11 ची धावसंख्या झालेली आहे ती 96. 97 धावांची आवश्यकता मैत्री 11ला आहे, परंतु तुम्ही केलेत तर आम्ही सुद्धा करणार हे मात्र या ठिकाणी पालघरला सांगावं लागेल. आणि उदय पाटील यांचं कौतुक टाळ्यांच्या गजरात करूयात. काय बॅटिंग केली आहे. वरतून पाऊस बरसत होता आणि मैदानात उदय पाटील बरसत होता. आज नवघर या गावाचा नावाचा डंका सर्व दूर पर्यंत उदय यांनी या ठिकाणी केलाय. मारुती कवलदार आणि कंपनी या टीमसाठी. टॉस कोणी जिंकलाय? हा प्रोपेस्ट. आता शेवटच्या 2 मॅच साठी जो कालचा नियम होता धमाका ओव्हरचा 5 धावा प्लस 5 धावा मायनस तोच नियम असेल. नाही, विशेष कौतुक तर आमच्या पंचांचंही करावं लागेल. खेळाडू तर भिजतायत, परंतु आमचे तिन्ही पंच अक्षरशः ओले चिंब होत असताना हा निर्णय देत आहेत. त्यामुळे आणि आता दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. प्रयत्न जी मणेरा साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि मनोज पाटील यांना विनंती असेल प्रयत्न मणेरा यांचा या ठिकाणी विशेष सन्मान आपल्याला करायचा आहे. खास या क्रीडा स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. आणि दुसऱ्या डावाला जशी सुरुवात होईल प्रयत्न मणेरा साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आमच्या विनंतीला मान देऊन. आणि प्रयत्न मणेरा साहेबांचा एक विशेष सन्मान केला जातोय. साहेब आपल्या येण्याने या क्रीडा स्पर्धेची शोभा वाढलेली आहे आणि त्याबद्दल आपला केला जातोय घोडबंदर धमाका या स्पर्धेमध्ये विशेष सन्मान. आणि पावसाच्या धारा आणखी वेगाने कोसळू लागलेल्या आहेत आणि पालघरकर प्रयत्न करणार आहेत. आणि जसा दुसऱ्या डावाला सुरुवात होईल ज्यांच्या आवाजाची दिवाणी अख्खी दुनिया आहे या हरीश पंड्या सर, व्हॉइस ऑफ इंडिया, आपलं स्वागत आहे.
शुभ संध्या दोस्तों, आप सभी का हार्दिक स्वागत है 70-70 घोड़बंदर धमाका 2024 में। मैदान पर उपस्थित तमाम नाजरीन, आपका तहे दिल से इस्तकबाल। जो यूट्यूब पर हमारे दर्शक देख रहे हैं, सभी का हार्दिक स्वागत है। तमाम दर्शकों से प्रार्थना है, एक बार अपने पूरे परिवार से कहिए कि अपने मोबाइल फ़ोन पर आप जाएं और 70-70 के यूट्यूब चैनल को सब्सक्राइब करें, वीडियोस को लाइक करें, शेयर करें और अपने पसंदीदा खिलाड़ियों की हौसला अफजाई करें। तो अब ये आखिरी नॉकआउट मैच है और इसके बाद एक सेमीफाइनल और एक फाइनल, और जो टीम इस मुकाबले में जीतेगी वो सीधा फाइनल खेलेगी, और सेमीफाइनल जो एकमात्र होगा वो एनएसपी बॉयज़ नालासोपारा और कविश 11 मुलुंड, ये दो टीमों के बीच खेला जाएगा। इस प्रतियोगिता का पहला इनाम है 1.5 लाख रुपए, दूसरा 75,000, तीसरा 35,000। बेस्ट बैटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फील्डर और मैन ऑफ द टूर्नामेंट ऐसे अवार्ड्स हैं। बेस्ट बैटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फील्डर के लिए हमारे रानाल के पप्पू शेठ, इनके द्वारा कूलर्स हैं, ट्रॉफीज है। हर मैच में मैन ऑफ द मैच के लिए ट्रॉफी है राज मणेरा साहब की ओर से, और बैटर है सुहास और सुहास के साथ जलीस, और तमाम ट्रॉफीज के हमारे स्पॉन्सर है दीपक जी मणेरा। नेवर की पहली गेंद थोड़ा नीचे रहती हुई, तेज बारिश में क्रिकेट खेलने का अलग मजा है। इंग्लैंड, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडीज, भारत, पाकिस्तान, तमाम मुल्कों में इंटरनेशनल क्रिकेट बारिश में नहीं होता, लेकिन ये रबर बॉल क्रिकेट ऐसा है जो बारिश में होता है। इट हैपन्स ओनली इन इंडिया, लाइव एंड एक्सक्लूसिव। अगर इसका वीडियो आकाश चोपड़ा, क्रिस गेल या फिर रिकी पॉन्टिंग देखेंगे तो दीवाने हो जाएंगे। ये असली मर्दों का क्रिकेट है, इसको जवां मर्द खेलते हैं। अगली गेंदी शॉर्ट और वाइड, और पानी अब इतना बढ़ चुका है कि आउटफील्ड उतना ही स्लो जा रहा है, पानी के अंदर गेंदें रुक रही है, और जहां चौका होना चाहिए था वहां 2 रन जलीस शेख के नाम। हमारे राकेश तामोरी जी की ओर से इस मैच में लगातार 3 6 अगर कोई बैटर लगाता है तो 2,000 रुपए की इनामी राशि। और जलीस ने इस बार तान दिया, लेकिन बॉल फिर भी मैदान के अंदर रही। अब ये एक बहुत बड़ा मसला है कि हिट करना है तो सीधा आउट ऑफ द पार्क गेंद का जाना जरूरी है, वरना ये टारगेट चेज होना थोड़ा मुश्किल रहेगा मैत्री 11 पालघर के लिए। हमने देखा उदय पाटिल ने जिस तरह आज बैटिंग की है, सुबह पहले मैच में 10 रन और उसके बाद के दोनों मैचेस में नॉट आउट रहते हुए उन्होंने जो बल्लेबाजी की है काबिल तारीफ। और यहां पर बॉल एक्स्ट्रा कवर बाउंड्री के ऊपर से 6 रन, जन्नाटेदार शॉट। स्कोर हो गया 10। जितने रन इस ओवर में बनेंगे वो काम में आएंगे, क्योंकि अगला ओवर धमाका ओवर है। गोपी 11 ठाणे की बॉलिंग है, मैत्री 11 पालघर की बैटिंग है। जलील की अगली गेंद, हाई आर्म बॉलिंग एक्शन और तेज निकलती हुई लिफ्टर बॉल। 1 ओवर 10 रन। अगला ओवर धमाका ओवर है, जहां पर अगर 20 रन बनाते हैं या उससे ज्यादा बनाते हैं तो 8 रन बोनस के ऐड होंगे। 19 या उससे कम रन बने तो 8 माइनस हो जाएंगे। ये वो ओवर है जिसमें सब कुछ करना है। बॉलर है बंटी, बंटी के सामने जलीस शेख, शिरगांव पालघर के खिलाड़ी है जलीस। बहुत ही बढ़िया स्ट्रोक, और यहां पर 1 रन जलीस को मिलता हुआ। दूसरा चाहते लेकिन मना किया सुहास ने, क्योंकि पिछले मैच में मैन ऑफ द मैच रहे थे सुहास। तीस बॉल का ये मैच है, एक पारी 30 बॉल की है, उसमें 10 6 लगाने ही पड़ेंगे अगर जीतना है। 1 रन स्कोर आगे बढ़ता हुआ 12।
लगातार 3 गेंदों में 3 6 लगाने पर राकेश तामोरी की ओर से बैटर्स को 2000 रुपए दिए जाएंगे। कमॉन पालगर। इस बार जलीस ने हाफ ट्रैकर बॉल को पुल जरूर किया, हालांकि जहां चाहते थे वहां भेज नहीं पाए थे। अब जाकर उसे रोका गया है, लेकिन केवल 2 रन मिलेंगे। स्कोर आगे बढ़ता हुआ 14 पे पहुंचा है। इस ओवर में अब तक 4 रन आए हैं। एक और बढ़िया गेंद, बॉल पीछे जाएगी। नंदू पाटिल और बैकअप थे वहां पर पंकज, लेकिन नंदू ने गेंद को उठा दिया। स्कोर आगे बढ़ता हुआ 15। दो बॉल में 15 रन बनाने हैं, वरना -8 हो जाएगा। तो 2 में जितने बना सके वो बनाने की कोशिश। सुहास का ये शॉट बहुत ही नमकीन शॉट था, स्पाइसी 6। स्कोर आगे बढ़ता हुआ 21। एक और 6 चाहिए, क्योंकि इस ओवर में 20 नहीं होंगे। अगर नो बॉल वाइड बॉल आता है तो ही हो पाएंगे। तो 8 के सामने बफर चाहिए। यहां पर एक और तगड़ा शॉट, और ये गई गेंद हवा के साथ साथ घटा के संग संग। 6 रन। स्कोर हो गया 27। क्योंकि 20 रन नहीं हुए इसलिए 8 होंगे। स्कोर हो जाएगा 19। 2 overs 19 रन्स। बंटी 1 ओवर 17, यानी कि अब 3 ओवर का खेल बाकी है। हाँ, लगातार 2 बॉल में 2 6 लगा चुके हैं सुहास। सही पॉइंट है अपने सादिक भाई का। अपनी अगली बॉल पर अगर 6 लगा देते हैं सुहास तो 2000 रुपए राकेश तामोरे द्वारा दिए जाएंगे। राकेश तामोरे, आप अपना जीपे रेडी रखें ओटीपी के साथ। जलील टू जलीस। जलीस का स्क्वायर कट देखिए, बहुत ही शालीन अंदाज में 1 को 2 में तब्दील करेंगे जलीस। स्कोर 21। मोहन राव ने गेंद को उठाया। 21। स्ट्राइक पर आते हुए जलीस। जलील और जलीस में छिड़ी है जंग। बताइए आप है किसके संग? राहुल जोगड़िया का स्वागत है। हिमांशु पाटिल, इनका भी स्वागत है। ओ घूम घुमा के शॉट लपेट लिया था, बिल्कुल फाइन लेग और लॉन्ग लेग के बीच में से जाती हुई सैर सपाटे पर अंपायर मुन्ना पठान का इशारा, लेकिन यहां पर आउट हो गए जलीस। पंकज गोंदड़े के हाथ में आता हुआ कैच, और जलीस को लौटना होगा। व्हाट अ कैच बाय पंकज गोंदड़े, द मैचो मैन। पंकज गोंदड़े के बॉडी को अगर आप देखें तो आपको याद आ जाएगा अमोल मैचो। बड़े आराम से कैच ले लिया। 21 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। अंशु मेहर, नया बैटर अंशु मेहर। आते ही बहुत अच्छा पूर्वानुमान लेते हुए उस गेंद को पुल कर दिया है। हालांकि स्क्वायर लेग पर जाती हुई गेंद, और इसके पहले सचिन कदम का थ्रो पहुंचता। 2 रन लेते हुए अंशु मेहर। स्कोर धीरे धीरे अब आगे बढ़ रहा है 23 फॉर 1। बहुत बड़ा स्कोर पीछा कर रहे हैं और ये मुश्किल हो रहा है इस वक्त। आधी पारी हो चुकी है, आधी पारी होना बाकी है। वाइड बॉल और 1 पर ओवर का इशारा अंपायर इम्तियाज पठान का। छोटे रनअप पर तेज गेंदबाजी जलील की। इस बार लेट कट, बहुत जानबूझकर लेट खेला था और बॉल जाएगी सीधा
बाउंड्री लाइन की तरफ, लेकिन पानी के छोटे से तालाब में वो गेंद रुक गई। अब ये बहुत बड़ा फर्क रहा पहली और दूसरी इनिंग में। उदय ने जो भी शॉट खेले सारे मैदान के बाहर उदय के स्ट्रोक्स गए। यहां पर मैत्री 11 पालघर जो है बल्ले के साथ गेंद मैत्री नहीं निभा पा रही है और पानी में रुक जा रही है। 25 पर 1। लगातार गेंदें हवा में रह रही है लेकिन इसका कोई ज्यादा फायदा नहीं हो रहा है। इस बार गेंद जरूर 4 रन घोषित किए गए। 29 for 1 दे रहा है, दुरुस्त है। ऑफ कटर बॉल थी, शॉट के लिए जगह बनाई और खेला था उसे 4 रनों के लिए। देर सवेरी न क्यों न हो, मोर्चा खोल दिया है लेकिन सुहास ने उठा दिया है और 1 रन। सो दोनों टीमों के बीच का सबसे बड़ा फैक्टर था एक्स फैक्टर उदय पाटिल। 3 ओवर 30 रन 1 विकेट। जलील 2 ओवर 20 रन 1 विकेट। सुहास 8 बॉल 24। अंशु मेहर 2 बॉल 3। करंट रन रेट 10 पर ओवर। अभी 2 ओवर का खेल बाकी। ये मैच खत्म होते ही सेमीफाइनल खेला जाएगा। एनएसपी बॉयज नालासोपारा बनाम कविश 11 मुलुंड। और उस मैच की विजेता टीम ये मैच की विजेता टीम से अंतिम मुकाबला खेलेगी 1.5 लाख रुपए की इनामी राशि और विजेता पद हासिल करने के लिए। नंदू पाटिल ने ओवर की शुरुआत करते हुए वाइड बॉल। पंकज गोंधले और उदय पाटिल ये दोनों ने 61 रन की जो भागीदारी की और ये भागीदारी ने वहां पर इस टीम के विजय को मुनासिब बनाया है। हालांकि अभी विजय मिला नहीं है लेकिन जो मौजूदा स्थिति है वो बता रही है कि फाइनल में प्रवेश कर सकती है। एक कोई चमत्कार ही होगा सुहास द्वारा अगर 5 बॉल 5 6 6 बॉल 6 6 जो उनको मैच में ले आए। रैपिड बॉल और यहां पर आउट होकर वापस लौटे हैं सुहास। बोल्ड बाय नंदू पाटिल। नंदू सबका बंधु, परफेक्ट यॉर्कर। और नंदू के चेहरे पर खुशी का इजहार। द बी फार्म हाउस में आज रात पार्टी रहेगी नंदू की। भावेश पाटिल और राहु पाटिल द बी फार्म हाउस में आइए। स्विमिंग पूल भी है। अपने स्विमिंग गॉगल्स, स्विमिंग कैप, स्विमिंग ट्रंक। बैट्समैन कौन आया था? शॉर्ट पिच बॉल और बड़ा आसान रहा उस बॉल को पुल करना। 4 रन से शुरुआत। अब्बास अब्बास का उर्दू में मतलब होता है एक ऐसा शेर जो दबोच ले अपने शिकार को। अब्बास, असाद, ये कुछ ऐसे नाम है, शेरों के नाम है। 31 for 2। इस बार खेला है विकेटों के पीछे, लॉन्ग स्टॉप की ओर जाती हुई गेंद और ये चौका हो जाएगा। पंकज गोंधले रोक नहीं पाएंगे लेकिन अब ये चौके से ज़्यादा फर्क नहीं पड़ेगा इस वक्त जो मौजूदा स्थिति है। नंदू पाटिल भी वहां मूड में आ चुके हैं। बहुत बढ़िया जंप था उनका शम्मी कपूर की तरह। 39 for 2। पुल कर दिया 1 रन और। स्कोर आगे बढ़ता हुआ 40। अब बारिश रुक सी गई है, धीमी हो गई है लेकिन अब वो शॉट्स नहीं लग पा रहे। 40 for 2।
एक रन गली में, जलील वहां पर पहुंचे थे। 41 पे 2। 4 ओवर 41 रन, 2 विकेट। अब 6 गेंदों में 56 रन चाहिए। लीगल क्रिकेट में 6 बॉल में 56 ये मुमकिन नहीं है। अगर कोई नो बॉल वाइड बॉल आए तो ही आखिरी ओवर करने के लिए आ रहे हैं मोहन राव। पिछले कई सालों से मोहन राव भी अच्छा खेल रहे हैं। अगले मैच में आप बहुत बड़ी टक्कर देखेंगे, कविश 11 मुलुंड और एनएसपी बॉयज नाला सोपारा। मोहन राव, आइए हमारे वेलकम। हमारे कमेंट्री बॉक्स में और मेन स्टेज पर चाय का आगमन हुआ है। चाय पर तो पूरा इंडिया चलता है भाई। मुंबई के क्रिकेट में उन्होंने 46वें साल में डेब्यू किया। सोचिए, इस बार बॉल हवा में है लेकिन भरत मेहर के पास जाती हुई गेंद। चाय की चुस्की ही काफी है बदन में तरावट लाने के लिए। चाय के ऊपर भी एक शेर है, अर्ज किया है कि बिना बदनामी का नशा किया करते हैं हम, वो मासूम लोग हैं जो चाय पिया करते हैं। तो यहाँ पर स्टंप्स के पीछे बहुत अच्छा विकेट कीपिंग नंदू पाटिल का। 43 for 2 और मनोज पाटिल के चेहरे पर खुशी नजर आ रही है। मोहन राव ने अगर 2 विकेट ली तो मोहन राव, क्या बात है। मनोज पाटिल का कहना है मोहन राव तुमने जो मांगा दिया जाएगा। क्या बात है। So score now 43 for the loss of rather 44 for 2, 2 बॉल और 53 रन, 2 चेंडू 53 धावा। मोहन राव बॉलिंग के लिए आए तो देखिए आसमान में अब पंछी भी नहीं है। मोहन राव की यह दहशत है। बंद झाली आकाशातील कावळ्यांची काव काव, कारण गोलंदाजी करतोय मोहन राव। तो अब 1 रन नहीं हो पाएगा। अब्बास कोशिश नहीं करेंगे। लास्ट बॉल ऑफ द मैच और गोपी 11 ठाणे ने 70-70 घोड़बंदर धमाका 2024 में पहली टीम बनी है जो फाइनल में प्रवेश करेगी और उनका मुकाबला अगले पड़ाव पर सेमीफाइनल की विजेता टीम से होगा। हेमंत के हाथ से कैच छूटा लेकिन कोई बात नहीं। हेमंत 75,000 रुपए कम से कम पकड़े जा चुके हैं। फाइनल में भव्य प्रवेश, कम से कम 75,000, ज्यादा से ज्यादा 1.5 लाख रुपए गोपी 11 यहां से लेकर जाएंगे। मारुति खवलदार साहब के चेहरे पर खुशियां हैं। सुबह जब 45 रन डिफेंड किए थे तब से लेके अब तक गोपी 11 जो है बहुत जबरदस्त क्रिकेट खेल रही है। हार्ड लक मैत्री 11 पालघर। और इस मैच के मैन ऑफ द मैच अवार्ड की तरफ आगे बढ़ेंगे और अगला मुकाबला शुरू होगा। मैन ऑफ द मैच खिलाड़ी हैं उदय अपना दूसरा मैन ऑफ द मैच ले रहे हैं आज। 51 रन नॉट आउट, 15 बॉल 51 रन, 5 चौके 4 छक्के लगा।